नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। परमबीर सिंहांच्या पत्राची शहानिशा होणार असल्याचं कळतंय। स्वाक्षरी नसलेल्या पत्राची चौकशी करणार असल्याचं म्हणण्यात येतंय। तर सीएमओ कार्यालयाची ही माहिती आहे। सिंग यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सिंग यांच्या नावाने दुपारी ईमेल प्राप्त झाला होता। दुपारी 4:30 वाजता हे पत्र आलं होतं। क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रावरती स्वाक्षरी नाहीये आणि या पार्श्वभूमीवर पीएमओ कडून हे पत्र आलेलं आहे आणि त्यांनी लिहिलेल्या या पत्राची चौकशी करणार असल्याचं सीएमओ कार्यालयातनं सांगण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दरम्यान आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला आहे। परमबीर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं देखील देशमुखांनी म्हटलंय। आपल्यावर परमबीर सिंग यांनी जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत। ते आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोडून काढलेले आहेत। सचिन वाझे याला 100 कोटीचं आपण कुठल्याही प्रकारचं टार्गेट दिलं नव्हतं असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी केलेलं आहे। पदावरून हटवण्यात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याचं आपण पाहिलंय। गृहमंत्री प्रसिद्ध पत्रकामध्ये नेमकं काय म्हणाले होते आपण पाहूयात। तर परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत। त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत। मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करतोय। स्वतःला वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केलेत। विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलाय। स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भटकवण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी असं अनिल देशमुख यांनी या पत्रामध्ये म्हटलं। तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या बातमीनं खळबळ उडाली आहे। कारमायकल रोड प्रकरणाला गंभीर वळण लागलं असून परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनं खळबळ उडाली आहे। या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं, महिन्याला 100 कोटींच्या खंडणीचं लक्ष ठेवा अशा सूचना गृहमंत्र्यांनी पोलिसांना केल्या होत्या असा दावा माजी पोलीस आयुक्तांनी केलेला आहे। तर गृहमंत्र्यांनी अटकेतील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला महिन्याला 100 कोटींचं हप्ते वसूल करण्याचे लक्ष दिल्याचं सिंग यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। मुंबईतील मद्यालय, पब्स आणि हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला 40 ते 50 कोटींचे हप्ते जमा होऊ शकतात असं गृहमंत्री यांनी वाझेला सांगितलं होतं आणि इतर 50 लाख रुपये हे इतर काही गोष्टींना आपण मिळवू शकतो असं देखील गृहमंत्री यांनी वाझेला सांगितल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं। तर गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलेत। मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरी सुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील। राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेस कडून जमा करता येईल। त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल त्यांनी सांगितलं। मला त्याचा धक्का बसला। अनिल देशमुख यांच्या केबिन मधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 40 ते 50 कोटी रुपये 1750 बार्स हॉटेल्स मधून जमा होतील असं पलांदे म्हणाले। म्हणजे पाटील यांनी मला ती माहिती दिली। देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे, पोलिसांना ते सातत्याने सूचना देखील द्यायचे। मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख
हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे। त्या टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसंच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे। पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करत होते। त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आलं होतं। तर परमबीर सिंग माजी पोलीस आयुक्त यांनी या पत्रामध्ये या पद्धतीने सगळं नमूद केलेलं आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रणाली, आपण पाहतोय की हे प्रकरण कारमायकल रोडवरच्या त्या स्फोटकांनी भरलेल्या कारपासून सुरू झालं आणि ते आता इथं येऊन थांबलेलं आहे। काय अधिक माहिती मिळते? आजच्या घडामोडी नेमक्या कशा होणार आहेत? पूजा, मी सध्या मुंबईच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा या बंगल्याच्या बाहेर उभी आहे। आज दिवसभरात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या ठिकाणी घडतील असं दिसून येत आहे, कारण या लेटर बॉम्ब बरोबरच आणखी एक महत्त्वाची घटना घडलेली आहे, ती म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आलेली आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये इतर जे कुटुंबीय आहेत, ठाकरे कुटुंबीय, त्यांची सुद्धा चाचणीचे अहवाल जे आहेत ते आज येणार आहेत। कालच त्यांचे चाचणी घेण्यात आलेली आहे आणि त्याचे अहवाल सुद्धा आज येणार आहेत। तत्पूर्वी आज महापालिकेच्या वतीनं वर्षा बंगल्याचं संपूर्ण सॅनिटायझेशन सुद्धा केलं जाण्याची शक्यता आहे, कारण साधारणपणे जेव्हा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येतो त्यानंतर त्याच्या संपूर्ण घराचं सॅनिटायझेशन केलं जातं। त्याच पार्श्वभूमीवर आज वर्षा या बंगल्याचं सुद्धा सॅनिटायझेशन केलं जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काल हा जो लेटर बॉम्ब आहे हा पडल्यानंतर अनेक घडामोडी आपण घडताना पाहतोय। वर्षा बंगल्याच्या बाजूला ज्ञानेश्वरी हा बंगला सुद्धा आहे, जिथे गृहमंत्री अनिल देशमुख राहतात। त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय। अनिल देशमुख यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहे। त्यांनी तसं अधिकृत पत्र सुद्धा जारी केलेलं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे सांगण्यात आलेलं आहे की जो अधिकृत ईमेल ID परमबीर सिंह यांचा होता, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या ID वरून हे पत्र आलेलं आहे। त्यामुळे या पत्राची सुद्धा शहानिशा केली जाणार आहे। परमबीर सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे या पत्रात हे पत्र खरंच त्यांनी लिहिलेलं आहे का याची सुद्धा शहानिशा आज दिवसभरामध्ये होणार आहे। त्याचबरोबर अनेक राजकीय घडामोडी सुद्धा आज घडू शकतात। मग तो ज्ञानेश्वरी बंगला असो किंवा वर्षा बंगला असो, या दोन्ही ठिकाणी कालपासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। दुसरीकडे आंदोलनं सुद्धा आज भाजपच्या वतीनं केली जाणार आहे। गृहमंत्र्यांवर एकूण जे काही आरोप लावले गेलेले आहेत त्यानंतर गृहमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरते आणि त्या निमित्त आज भाजपच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा केली जात आहेत। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर हा आरोप प्रत्यारोपांचा सुद्धा आजचा दिवस असेल आणि त्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी आज वर्षा या बंगल्यावर घडतील असं दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय नवनवीन घडामोडी घडताना या प्रकरणातून नवीन पैलू बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिली गोष्ट तर अशी झाली आहे की जे सिंग यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राखाली त्यांची स्वाक्षरी नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ईमेल ID वरून त्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे तो अधिकृत त्यांचा पर्सनल ईमेल ID नाहीये, हे देखील आता समोर आलेलं आहे। तर या गोष्टीतनं अजून काय गोष्टी बाहेर निघतायत या विषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत। मात्र वळतोय आता पुढच्या बातमीकडे। प्रवीण दरेकरांनी ट्विटरवरून आणखी एका मंत्र्यावर निशाणा साधलेला आहे। काय म्हटलंय दरेकरांनी ट्विटमध्ये आपण पाहूयात। अजून एक मंत्री सुपात आहे, कोणत्याही क्षणी जात्यात येईल असं ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे। आता या ट्विट मधून त्यांना नेमका कोणावरती निशाणा साधायचा आहे हे कळू शकलेलं नाहीये। गृहमंत्री अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांचे आरोप गंभीर असल्याचंही फडणवीस म्हणाले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही आहे, तर हे धक्कादायक अशा प्रकारचं पत्र आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये DG रँकच्या ऑफिसरने इतक्या खुलेपणानं गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी एक चॅट जोडली आहे, ती व्हॉट्सॲप आहे का SMS चॅट आहे मला माहिती नाही, पण ती जी काही त्यांनी इन्सिडन्सेस सांगितले आहे तो थेट पुरावा
एक प्रकारे त्या ठिकाणी दिसतोय की ज्यातनं अशा प्रकारची पैशाची मागणी झाली आहे। ज्या प्रकारे इथे पोस्टिंग असतील, लोकांना अधिकार द्यायचा असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार पाहायला मिळत आहेत आणि यातनं ज्या प्रकारे पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज ही जी काही घटना, ही घटना त्याचा कळस आहे आणि दुर्दैवाने इतक्या वाईट प्रकारे ही सगळी परिस्थिती समोर आल्यानंतर आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीमध्ये गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत। गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। निष्पक्ष चौकशी केली पाहिजे। ही चौकशी सेंट्रल एजन्सीजकडनं केली पाहिजे। त्यांना सेंट्रल एजन्सीज मान्य नसतील तर या ठिकाणी कोर्ट मॉनिटर्ड अशा प्रकारची चौकशी त्याची झाली पाहिजे। पण जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत हा सगळा जो विषय आहे हा महाराष्ट्राला मान खाली घालणारा आहे। महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस दल ज्याचं इतकं मोठं नाव आहे, त्या पोलीस दलाला एक प्रकारे बदनाम करणारा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे। अगदी आपण 1 मिनिटाकरता हे समजून घेतलं की बाबा हा आरोप त्यांनी केला आहे, तरी देखील त्यातलं गांभीर्य हे आहे की जी काही त्यांनी चॅट त्याच्यामध्ये जोडली आहे हा थेट पुरावा आहे। त्यामुळे असा पुरावा जर त्या ठिकाणी येत असेल तर हे प्रकरण गंभीर होतं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं उत्तर देण्याच्या ऐवजी या संदर्भात त्यांनी अतिशय स्पष्ट नैतिक भूमिका घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात ऍक्शन घेऊन मला असं वाटतं की जे काही ते बोलत असतात ते कृतीत उतरवून दाखवलं पाहिजे। तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राप्रकरणी प्रतिक्रिया देत आपण काहीही पाहिलं नसल्यामुळे या विषयावर काहीही बोलणार नाही असं संजय राऊत म्हणालेले आहेत। सदर प्रकरणात सरकारच्या संदर्भातील विषय असतील त्याबद्दल सरकारमधील लोक बोलतील, काय आरोप आहेत ते देखील आपल्याला ठाऊक नसल्याचं राऊत म्हणाले। बैठकीत आहे बरोबर माहिती नाही विषय अगदी सगळीकडे आलेला तो विषय असा आहे जरी असला तरी सरकार संदर्भातले विषय असतील तर सरकारचे प्रमुख लोक बोलतील असं मी म्हणतो। कारण जो विषय मला माहीत नाही पूर्णपणे त्याच्यावर बोलणार। तर इकडे सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली आहे आणि या सर्व प्रकार म्हणजे लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असल्याचं देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। ते काय म्हणालेत आपण पाहूयात। अशा स्पेक्युलेशन्स करण्याची काही आवश्यकता नाही। आमचं सरकार ही ठाम भूमिकेचं आहे की या सगळ्यांच्या खोलात जाण्याची भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळं त्यावर केलेली ही प्रतिक्रिया आहे। त्यामुळं आम्ही विचलित होण्याचं काही कारण नाही। बोलतोय पुढच्या बातमीकडे। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी रात्री अचानक दुकानं आणि रेस्टॉरंट्सला भेट दिली आहे। यावेळी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलेलं आहे। शनिवारी शहरात एकाच दिवशी 591 रुग्ण आढळले असून सलग चौथ्या दिवशी 600च्या आकड्यांच्या जवळ रुग्णसंख्या पोहोचली आहे। त्यामुळे शहरात घातलेले निर्बंध आणि कोरोना नियमांचं पालन गर्दीची ठिकाणं असलेल्या मॉल्स आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या ठिकाणी होत आहेत का याचा केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आढावा घेतलेला आहे। जसं दुकानांना आपण 8 वाजेपर्यंतची वेळ हे निर्बंध लावलाय आणि रेस्टॉरंट्स, दुकानं इथे गर्दी होऊ नये म्हणून रेस्टॉरंट्सला आपण 50% कॅपॅसिटीने त्यांनी ते रेस्टॉरंट चालवावे असे आपण आदेश दिले आहेत। ते पाहण्यासाठी आलो होतो। आज काही दुकानांमध्ये आम्हाला या नियमांचं उल्लंघन दिसलं, त्या दुकानांना आम्ही सील करण्याची कारवाई करणार आहोत। काही रेस्टॉरंट्समध्ये पण आम्ही व्हिजिट दिली तर तिथे देखील डिस्टन्स ठेवून जे नागरिक आहेत ते बसलेले आढळले नाही अशा रेस्टॉरंटवरती पण कारवाई करू। डोंबिवलीमध्ये पण ही कारवाई करण्यासाठी आमची एक टीम आम्ही पाठवली आहे।
आता थेट जाऊया खानदेशात. धुळे शहरात कोरोनाचा धोका आता आणखीनच वाढलाय. ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येते. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20,848 झाली असून जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. तर जिल्ह्यातील 552 गावांपैकी 273 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून सध्या 3,000हून अधिक ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता आता चांगलीच वाढली आहे. 20,622 पॉझिटिव्ह केसेस आढळून आलेले आहेत. त्यापैकी 16,835 म्हणजे जवळजवळ 83% आपला रिकव्हरी रेट आहे. 397 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि आजच्या डेटला आपल्या जिल्ह्यामध्ये 3390 पेशंट हे ॲक्टिव्ह आहेत. आता पूर्वीचे पेशंट आणि आत्ताचे जे पेशंट निघतात आहे त्याच्यामध्ये असं आहे की आता जे पेशंट आहेत ते त्यांच्यामध्ये सिम्पटम फार कमी दिसतात आहेत आपल्याला. तर आता वळतोय एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे. आज राज्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा पार पडणार आहेत. वाशिम शहरात परीक्षेसाठी 2,568 उमेदवार परीक्षा देणार आहेत. वाशिम शहरात काय तयारी करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. आपण पाहूया. आपण पाहतोय एमपीएससीची परीक्षा गेल्या वर्षभरात 5 वेळा कॅन्सल करण्यात आली होती. तर मागील 14 मार्चला देखील ही परीक्षा होणार होती. मात्र अचानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी 21 मार्चला ही परीक्षा होणार म्हणून घोषणा केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आज 21 तारखेला ही परीक्षा होणार आहे. तर 14 तारखेला ही परीक्षा होणार नाहीये हे कळल्यानंतर अनेक परीक्षार्थ्यांनी आंदोलन केल्याचं चित्र आपण पाहिलं. संपूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन सुरू होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आज केंद्रीय स्तरावर होणाऱ्या रेल्वे परीक्षेची तारीख आजच जाहीर झाली आहे आणि ही तारीख आधीच जाहीर झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. आपण कुठली परीक्षा द्यावी, आपण एमपीएससीची परीक्षा द्यावी, कारण कुठल्या तरी एका परीक्षेला त्या विद्यार्थ्यांना हुकावं लागणार आहे. वाशिम शहरामध्ये एकूण जे 7 केंद्र आहे तिथे 2568 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. इथं सद्यस्थितीत स्वच्छता तसेच जे विद्यार्थ्याचे आसन क्रमांक आहे ते टाकण्यात येत आहेत. जे काही कोरोना अनुषंगाने तपासणी करून त्यांना नंतर प्रवेश देण्यात येणार आहे. माझ्या समेत आहेत येथील केंद्र प्रमुख सुनंदा बजाज मॅडम. आपण त्यांनाच विचारूया. त्यांची तपासणी होईल त्यानंतरच त्यांना आपण इथे एंट्री देतोय आणि इन केस काही उमेदवार बाधित आढळले तर आपण त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था सुद्धा केलेली आहे. त्यांना पीपीई किट सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी आसन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. आणि आता एक वेगळी आणि धक्कादायक बातमी येते बदलापूरमधून. या ठिकाणी आपल्या 3 पाळीव कुत्र्यांसह एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या पश्चिमेत ही घटना घडली आहे. संध्याकाळच्या सुमाराला बेडरूमला लॉक लावत त्यांनी स्वतःला पेटवून घेतलंय आणि आत्महत्या केली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे हे करत असताना त्यांनी बेडरूममध्ये आपल्या 3 पाळीव कुत्र्यांना देखील आपल्या सोबत घेत स्वतःला पेटवून घेतलाय. यात कुत्र्याची 2 पिल्लं, एक कुत्रा त्यांचा स्वतःचा होरपळून मृत्यू झालेला आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिल्याने ते एकटे राहत होते. एकटे राहण्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती मिळते. आणि या आत्महत्येप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतात. आणि यासह वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.